युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. 145 कोटी घेऊन केला अजित पवारचा घात. हो, खरं बोलत आहे. रोहित पवार काय म्हणतात ते बघा. जानेवारी 2026 दादांचा ऍक्सिडेंट 28 ला झाला. त्या दिवसापासून आतापर्यंत म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 145 कोटी रुपये हे VSR ला त्यांच्या अकाउंटला दिले. त्यानंतर म्हणजे जानेवारीचं बघितलं, 27 जानेवारीला 15 कोटी दिले एक दिवस आधी. 28 जानेवारी म्हणजे अजितदादांचा ऍक्सिडेंट सकाळी झाला, अख्खा महाराष्ट्र भावनिक झाला होता. तेव्हा या VK सिंगला कदाचित बक्षीस म्हणून म्हणजे ऍक्सिडेंट केला म्हणून बक्षीस म्हणून 2 कोटी म्हणजे जेव्हा अजित पवारचा घात झाला त्या दिवशी VSR कंपनीच्या मालकाच्या अकाउंटला 145 कोटी आले. का VSR कंपनीच्या मालकाने अजित पवारचा केला असेल का घात? केला असेल का गेम? कमेंट करून तुम्हीच सांगा. हे जे घात करण्यासाठी 145 कोटी रुपये पाठवले VSR कंपनीच्या मालकाच्या अकाउंटला, हे कोण पाठवले? आणि हे एक साथ ते पाठवले. अजित पवारचा घात होण्याच्या अगोदर 27 तारखेला कोट्याने पैसे पाठवले, मग 28 ला कोट्याने पैसे पाठवले, मग 29 ला कोट्याने पैसे पाठवले. पाठवले कोण असेल? कोण पाठवले असेल? नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. कोणी केले असेल ट्रान्झॅक्शन? आणि रोहित पवारने प्रूफच्या सहित पत्रकार परिषदेमध्ये सगळं दाखवलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला की अजित पवार साहेबांचा घात खरंच झाला का? घात खरंच VSR कंपनीच्या मालकाने केला असेल का? कारण आपल्या महाराष्ट्रातले CBI CID यांनी चौकशी करायच्या वेळेस VSR कंपनीच्या मालकांना VIP ट्रीटमेंट दिली, त्यांनी सांगितलं होतं. मग काय वाटतं तुम्हाला, हे जे 145 कोटी आहे हे अजित पवारला मारण्यासाठी दिले का? त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर केले हे कोणी केले असेल? मोदीने केले का? देवेंद्र फडणवीसने केले? अजून कोण केले? कमेंट करून तुम्ही सांगा. कोणाला फायदा झाला? कोणाला फायदा झाला अजित पवारला मारून? आणि याच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर का झाले? जोपर्यंत माहित होत नाही तोपर्यंत खरा सूत्रधार कोण आहे हे सापडत नाही. अजित पवार साहेबांचा घात हा VSR कंपनीच्या मालकाने केला असेल का? करणारा असेल का तो? नेमकं याच्या मागचं कारण काय आहे? अजित पवार साहेबांचा जो घात झाला हा बारामतीच्या तालुक्यामध्ये इमाम ब्लॅक मधून झाला. पुरा महाराष्ट्रात काय पूर्ण जगाला माहित आहे. पण घात करणारा हा नेमका व्यक्ती असेल कोण? काय कोण? नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. अजित पवारचा घात बारामतीमध्ये 28 जानेवारी 2026 ला झाला. घात होऊन सतत 3 महिने जवळपास होऊन राहिले, घात करणारा अजून सापडला नाही. आणि रोहित पवारने सांगितलं की 145 कोटी VSR कंपनीच्या मालकाच्या अकाउंटला आले. हे पाठवले कोण असेल? कोण पाठवले असेल? सूत्रधार कोण असेल? मारणारा कोण असणार अजित पवारला? काय वाटतं? कमेंट करून तुम्ही सांगा. जेणेकरून जनतेच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात की अजित पवारचा घात VSR कंपनीच्या मालकाने केला, कोण केला? कारण अजित पवारचा घात करण्याच्या मागे दृष्टिकोन कोणाचा आहे? कोणाला फायदा झाला पवारचा घात करून? अजित पवारच्या घराण्यातल्या लोकांनी गेम केला अजित पवारचा? हे पण असू शकते काय? खुर्चीसाठी केला काय? कारण शकाची सोयी सगळीकडे वळते. आणि VSR कंपनीच्या मालकाच्या अकाउंटला 145 कोटी कोण पाठवले? काय नेमकं याच्या मागचं कारण काय आहे? कमेंट करून तुम्ही सांगा. कारण जोपर्यंत अजित पवारचा घात करणारा सापडणार नाही, की अपघात करणारा कोण आहे, घात करणारा कोण आहे, नेमकं काय चाललंय आपल्या महाराष्ट्रात काही समजून राहिलं नाही. अजित पवारचा घात झाला ही जनतेला जनता सांगते, पण न्यूज चॅनलवर दाखवतात की अपघात झाला अजित पवारचा. कारण सगळे न्यूज चॅनल वाली विकल्या गेलेले आहे. घात करणारा कोण आहे हे अद्याप मालूम झालं नाही. काय वाटतं तुम्हाला? घात करणारा कोण असेल? कोणी केला असेल घात? नेमका करणारा कोण असेल? त्या चालकाने केला. पण 145 कोटी हे अकाउंटला आले कशाच्या? कोण पाठवले असेल? पाठवणारा कोण असेल? कारण जोपर्यंत हे ट्रान्झॅक्शन माहित होत नाही तोपर्यंत अजित पवारचा घात कोणी केला आणि हे पैसे 145 कोटी कोण पाठवले हे माहित होत नाही. कारण जोपर्यंत माहित झाले ना
तोपर्यंत समजून जायचं अजित पवारचा घात हा कोण केला कोण नाही. पण घात करणारा सापडणार हे लक्षात ठेवा. अजित पवारचा घात करणारा सापडणार नाही. कारण सगळे लोक विकल्या गेलेले आहेत आणि अजित पवारचा घात करणारा 3 महिने झाले कुठे गेला असेल तो. पोलीस लोक का पकडून का राहिले नाही, सीबीआयसीआयडी पकडून का राहिले नाही. काय वाटते विकल्या गेलेले आहे का सगळेजण? कमेंट करून तुम्ही सांगा. अजित पवारचा घात करणारा सापडणार नाही, अद्याप सापडणार नाही. कारण एखाद्या नासुकाची कोंबडी चोरी गेली तो चोर लोक सापडतो, पण अजित पवारचा घात करणारा सापडत का नाही? अजित पवार कलता बोलता सर्वसाधारण माणूस होता काय? नाही ना. कारण अजित पवार महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होता, अर्थमंत्री होता. त्या कारणामुळं महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो, ज्या महाराष्ट्रात अजित पवारचा घात केला जातो तर सर्वसाधारण माणसाला न्याय मिळू शकेल का? कारण अजित पवारला न्याय मिळत नाही. काय वाटतं कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराज, जय जवान, जय संविधान.